शिवसेना नांदेड उत्तरचे तालुका अध्यक्ष धनंजय पावडे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा। नमस्कार, जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपले सहर्ष स्वागत। नांदेड उत्तर शिवसेनेचे तालुका अध्यक्ष धनंजय पावडे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील हनुमानगड येथील हनुमान मंदिरामध्ये आरती, सुमन बालगृहातील मुलांना अन्नदान तसेच संध्याच्या आश्रमातील ज्येष्ठांना फराळाचे वाटप आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आमचे मित्र धनंजय पावडे यांच्या वाढदिवसानिमित्ताने जे आमचे ज्येष्ठ वर्धा या ठिकाणी राहतात, बरोबर आहे, तर त्यांचा वाढदिवस इथं साजरा होत असतो। सगळ्याचे दरवर्षी महिन्याला व 15 दिवसाला या ठिकाणी वाढदिवस साजरे केले जातात। या ठिकाणी सर्व ज्येष्ठ मंडळी म्हणजे आपल्या आई वडिलांसारखे सगळे वर्ध लोक या ठिकाणी राहतात आणि त्यांची सेवा करण्यासाठी या ठिकाणचे सर्व जे प्रशासक आहेत, जे व्यवस्थापक आहेत, ते आज सर्व व्यवस्थापक त्या निमित्ताने या कार्यक्रमाला उपस्थित तालुका प्रमुख गणेशराव बोखारे, दुसरे गणेशराव बोखारे, भुजंगराव जनकवाडे, भाऊ भोसले, या ठिकाणी काकांडीकर, सर्व लोकेशो, सर्व गावातले यांनी ज्येष्ठ प्रल्हादराव पावडे झालं, सचिन पावडे यांनी आयोजन केलेले आहे। या कार्यक्रमाचं उपक्रमाचं धनंजय पावडे यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा केलेला आहे आणि आपण या ठिकाणी उपास फराळाचं आयोजन सुद्धा त्यांनी केले, त्याच्याबद्दल मी सगळ्याचं कौतुक करतो। आणि धनंजय पावडे तालुका प्रमुख या नांदेड जिल्ह्याचे, त्यांना मी शुभेच्छा देतो आणि चांगला उपक्रम आजच सकाळी हनुमानगडचे मारुती मंदिराची यांची सुद्धा आरती तिचं आयोजन केलं। त्या ठिकाणी एक सुमन बाल वसतिगृह या ठिकाणी सुद्धा जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला। त्या निमित्ताने आज धनंजय पावडे यांचा वाढदिवस आहे, त्या निमित्ताने त्यांना मी शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज आषाढीचा दिवस आहे, त्या निमित्ताने पांडुरंग विठ्ठल रुक्मिणी यांचा आषाढीचा कार्यक्रम आहे। त्या निमित्ताने सर्व जनतेस, नांदेड जनतेस, सर्व भाई भक्त जनतेस मी शुभेच्छा देतो आणि खूप चांगला दिवस आनंदाचा आहे सगळ्यांचा, शेतकऱ्याचा सुद्धा आनंदाचा दिवस आहे। आज पंढरपुरामध्ये सर्व भाई भक्त तिथं दर्शनासाठी सर्व उपस्थित राहतात। 15-25 दिवसापासून त्यांची जी आहे पालखी आळंदीपासून पंढरपूरपर्यंत दिंडी निघती। त्या निमित्ताने त्या दिंडीमध्ये सर्व महाराष्ट्राचे सर्व शेतकरी बांधव, सर्व माता भगिनी ही दिवस पायी चालतात। खरंच त्यांचं मी त्या निमित्ताने त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो आणि आज आषाढी दिवस आहे, त्या निमित्ताने सर्व नांदेड जनतेस शुभेच्छा देतो। कारण दिंडी रिटर्न झाली, वापस झाली की पाऊस पडत असतो आणि कारण देवाला काळजी आहे, ते 100% पाऊस पाडील देव। माझे स्नेही, माझ्यासोबत अहोरात्र काम करणारे आमचे तालुका सर्वांचे लाडके तालुका प्रमुख धनुभाऊ पावडे यांचा आज वाढदिवस आहे। त्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी धनुभाऊला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्याची इथून अशी प्रगती हो, उन्नती हो, अशा मी त्यांना शुभेच्छा देतो। शिवसेनेचा तालुका प्रमुख नांदेड उत्तर गणेश बोखारे आज सर्वप्रथम आषाढी एकादशी निमित्त नांदेड उत्तर आणि नांदेड जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला शुभेच्छा देतो आणि माझे सहकारी मित्र शिवसेनेचे दुसरे तालुका प्रमुख धनंजय भाऊ पावडे यांचा आज वाढदिवस आहे। म्हणजेच दोन योगायोग, आज या आषाढी एकादशी आणि याच धनंजय पावडे यांचा वाढदिवस। सर्वप्रथम सर्व शिवसैनिकांच्या वतीने धनंजय पावडे यांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। हसतमुख व्यक्तिमत्व, सर्वसामान्य शिवसैनिक, गोरगरिबांतून वर आलेला कार्यकर्ता, अशी धनंजय पावडे यांची ओळख आहे। कोणीही फोन करा, कोणी कितीही रागात असलं तरी धनुभाऊच्या सोबत राहिलं म्हणजे दिवसभर तो माणूस हसत राहणार। कितीही सर्वांसोबत प्रेमानं वागणारा आणि आमदार बालाजीराव कल्याणकर साहेब यांचा विश्वासू व्यक्ती, त्यांची ओळख आहे। सुखा आणि दुःखामध्ये साहेबांच्या सोबत अहोरात्र राहिले, मागील 15 वर्षापासून साहेबांच्या सोबत काम करतात। यापुढेही धनंजय पावडे आम्ही सर्व शिवसैनिक आमदार बालाजीराव कल्याणकर साहेब यांची अहोरात्र त्यांच्यासोबत काम करूत, सर्व गोरगरीब शिवसैनिकांचे काम करूत। कुठल्याही प्रकारची आडी अडचण येऊ द्या, काही येऊ द्या, साहेबांच्या सुखदुःखामध्ये आम्ही सामील राहूत आणि धनंजय भाऊ पावडे सुद्धा राहील आणि येणाऱ्या काळामध्ये धनंजय भाऊ पावडे यांची आणि उत्कृष्ट अशी प्रगती हो, त्यांना दीर्घ आयुष्य लाभो, हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय
अन्नदानाचा म्हणजे फराळ वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. धनुभाऊ हे सर्वसामान्य कुटुंबातून आलेले व्यक्ती आहेत. राजकारण कमी व समाजकार्य जास्त, समाजकार्यातून आपला ठसा उमटवत आहेत व साहेबाचे एकदम विश्वासू आहेत आणि कोणतंही काम असुद्धा वेळोवेळी करतात. आणि सध्याची जर परिस्थिती बघितली तर वाढदिवसाची